हॅलो, कोण? हा पाटील बोला ना. साहेब, हा उद्या तुमची केस लागले कोर्टामध्ये. उद्या 10 वाजता येतो, होऊन जाईल तुमचं काम. चालेल. हा काय काम आहे तुमचं? कोर्टामध्ये बाद झाली होती काय नाव? साठी समीर भोसले, ऋतिका शेलार. या बसा. हा तुझं नाव काय बोलला तू? समीर भोसले. आणि तुझं नाव? ऋतिका शेलार. तुला 2 विटनेस सांगितले होते ना? आलेत ना. हा बोलव ना त्यांना. भावांनो या ना. तुझं नाव काय? निवृत्ती. आणि तुझं नाव? साहेब, ऋतिका, तुला आता मी एक प्रश्न करतो. हा बोला ना. तुला अशी कुठली लग्नासाठी जबरदस्ती नाहीये ना? नाही, अशी कोणतीच जबरदस्ती नाही नक्की ना? मनानुसार. हा ठीक आहे. मग समीर, तू इथे साईन कर. आणि ऋतिका तू पण इथे साईन कर. पण हा तर पूर्ण ब्लँक पेपर आहे, कुठे साईन करू मी? हा ते स्टॅम्प पेपरचं मी बघून घेतो. तुम्ही आता साईन मारा सध्या. अरे यार कर ना, कसला विचार करते, कर ना पटाट साहेब. अरे पण थांब ना, एवढी काय घाई झाले? ऋतिका, काय चाललंय? पप्पा, काय चालू तुझं नाटक? चल. हो, कोण तुम्ही? लेका माझी तर. वडील आहेत ना तुम्ही मुलीचे? तर 2 मिनिटं बाहेर जाऊन बोला. चल. माझ्या ऑफिसमध्ये कटकट नाही पाहिजे मला. चल. ना आम्ही सुभाष टेन्शन घेतोय. पुरी काय तुला कसली कमी आहे आपल्याकडे? हा, काय तुझं नाही. नाव खराब करशील ना तू. तू शिक्षण जवळ आहे अजून. सॉरी पप्पा. सॉरी ना, असं नाही होणार. लग्न विग्न नंतर कर तू. तू पूर्ण शिक्षण कर, हे कर. ठीक हा, आहे. जाऊन ती सही नाही करायची हा आपल्याला. हा पप्पा. चल. काय रे बाई, काय झाला? काही नाही, पोरीन पलटी मारली वाटतं आता. अशी कशी पलटी मारू शकते ती? यार तुम्ही तरी काहीतरी करा ना यार. करू आम्ही, पण थांब ना जरा, काय ते बघून दे ना त्यांचा पहिल्यांदी. आम्हाला टेन्शन आला आता. समजवलं तुला काय करायचं ते. हा अजिबात सही करायची नाही. आपण आपली घर निघून ये बरोबर. हा, हा. अजिबात नाही. हो, झाले का तुमचे 2 मिनिटं? हो झालं. झाले असेल तर मुलीला पाठवून द्या. ये ऋतिका, बस इथं आणि साईन मारून घे. भावा शिकलो ना. समीर, कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद. जे काय झालं तुमच्यामुळे. हॅपी मॅरेज लाईफ. ऋतिका, कॉंग्रॅच्युलेशन. हॅपी मॅरेज लाईफ. चला, निघायचं? चल. आहे खबर ताजी ताजी, समीरने आपल्या मारली भाजी. रात्री बसू ना, खाऊ कोंबड्याची भाजी. 100%. सरपंच साहेब, तुम्ही काय बघून घेता? मारचं घ्या ना. नाही 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 नाही, आपलाच माणूस आपल्या ताब्यात नाही तर असं नाही आपण काय करायचं. मारू बिरू काय नका. ताई, कोणची पोर आणले पाहूंनी? अगं त्या सरपंचाची हुशार पोर आपल्या सम्याने मारला तिच्यावर जोर. असं मग कसं आहे? अरे सॅम, हे काय आहे? आपली झोपडी. अरे ऋतिका, ही आहे झोपडी. भले तिला नाही दार, पण आतमध्ये हवा येते निस्ती गार गार. अरे ऋतिका, काय झालं? वाकरा टोन केले. अरे या कसल्या झोपड्या आणली तुम्ही मला? साधा दरवाजा नाही घराला. जाऊ दे, पण एक गोष्ट लक्षात ठेव. मी तुझा नाखवा, तू माझी नाखवीन. पण थोड्या दिवस थांब, या झोपडीचा एक दिवस बंगला बनवून दाखवीन खास तुझ्यासाठी. त्या ठीक आहे, पण आता जेवण करायला कुठं काय ते दाखव मला. सगळं आहे आपल्याकडं, कसली कमी आहे? झोपडी आहे, तुला माहित आहे झोपडीत फिरली नाही तू अजून. एवढी मोठी झोपडी तुझी? अरे झोपडी कान्या कोपऱ्यात आपली सामान आहे. काय आहे ते आता दाखव. थांब जरा, सगळं आहे आपल्याकडे, सगळं दाखव तुला. याच्यान चावूल आहे, याच्यान पीठ आहे, यान मिरगुटल्या खारोड्यान. तुला काय द्याव बोल? पीठ आण इकडे, मी भाकरी भुसताव. तू भाकरी मुसतं काय? मग सगळं येतं मला. आला बेकार हिसरे तू तर. टेन्शनच नाही राहिला आता मला तर कसला. थांब परत पण देतो.
सुतार कापतो लाकूर, त्याला बोलतात करवात. आपल्या राजाराणीच्या संसाराला आजपासून करू सुरुवात. अरे तू पण घे ना एक कोणतरी डायलेक्ट. अरे काय घेऊ? घे ना, माझ्यासाठी नाही घेऊ शकत का? अख्ख्या मुंबईमध्ये कवरी भरल्या नोकरी, अख्ख्या मुंबईमध्ये कवरी भरल्या नोकरी, तुमच्यासारखा नवरा भेटल्या, जाऊ दे झोपरी तर झोपरी. अरे बेकार रे. एक काम कर, आता भाकरी भजून घे, जाऊ आपण नंतर. हा हा. ठीक आहे, करून घे तेवढं पटापट. ऋतू, ओ काय झाला? आज पिऊन आलेत का काय तुम्ही? आधी ह्यो झोपरा तर झोपरा दाखवलं ना, आता पिऊन आलं. झालं जाऊ तरी कुठे ना काय करू? मित्र 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 आयुष्य वाटोला केला. असा काय केलाय मित्राई? काय रे समय अजून आला नाही? आताच फोन केलता, येतो बोलतो. अरे पण केव्हा येईल? 2 मिनिट झालं का नाही? तो आला बाई. ये भाऊ, किती वाट बघत होतो तुझी. बस बस. अरे बसलेलं. तुला सांगू, मरणार पण नाही. 100 वर्ष जगशील. निघत आठवण काढली तुझी मी. अजूनही नाही. घे चला आता घे. आई मी काय बोलतो, एक थम्सअप मागो मला. थम्सअप नाही काय येडा झाला काय? जे आयला घर टूबर सॉंग एक. लाईफ मध्ये कधी दारू नाही पिल ना कुठे स्टुबर ना विबर चालले तुमचा. काने आता बिन लगीन झाले बाई तुझं, आता सुधार. सुधारा. आता पे. अरे भाई सुधारायचंय भाई, बायको आले घरामध्ये. त्याला सुधारणा नाही बोलत, त्याला बिगार ना बोलतात. यार तुम्ही ये रे. बरं भेटले रे. दे, चल पटकन. नाही नाही ए भाऊ, एक आपण ऐका ना, मी सोबत तुमचा जाऊ. मान ठेवतास. एक थम्सअप घेतो भाई. नाही आमचा मान ठेवल थम्सअप. अरे पिऊ का? अरे यार, काय करत आहे तू? कॉकटेल केला आम्ही सगळा इथं. नाही, नाही, ना तू अरे. थम्सअप पेचा का? थम्सअप थम्सअप आम्हाला नाही जमणार समेत. नाही थम्सअप पिन. ऐक ना भाऊ, असं नको करू. नाही. बायको आले घरामध्ये. बायको आले म्हणून. तुला आमचा मान ठेवायचा आहे का नाही? काय रे, आवरा सांग फक्त, नाही तर दोस्ती आत्ता तोरून टाक. ऐकचं मागो मला काहीतरी. हा दे. कुठे गेला रे? मागो त्याला मागो. ए भाऊ, तो डबा एक खाली आहे टूबर ना? सॉंग द्या. फोर. अरे नाही बात झाले अरे चारच आहे मला ही. ए, बस झाला आता. अरे मी काय चारच सांगता, आहे. पण मी काय सांगता, आपल्या 2-2च झाले. या. याने 3 पिल्या. मिनी पिल्ले तुम्हाला जास्त झाले. हे? सुरुवात तुम्ही केली, खपवणार आपण. काय मागू असं त्या मागू, अख्खा धाबा बुक करू आज. सगळंच मागू, तू टेन्शन नको याव. तर तू चाकणं तर जे. असती जरा असते. अख्खा केसा पण काले केला, जिंदगी बरबाद. काय होतास ना, काय झाला तू? द्या, फेकून द्या तो तिकडं. प्रेमाने पोट नाही भरत, पैसा कमवायला लागतो त्यासाठी. ना मित्रांच्या नादी लागून नाही होईत सगळा. जाऊ दे. असा संसार नाही करत. एकच वादा आपला मक्का दादा, एकच वादा आपला मक्का दादा. सोडा का काय? कसली सोडी ना सोडा, तुमच्या मुलं माझ्या आयुष्यात लागल्या घोडा. घोडा लागला? इथून जा, परत येऊ नका इथं. आता मग अख्खी जिंदगी बर्बाद केली माझी. आता जायला लागलं का तो वापस? नवरा पण तसला ना, सगळी तसलीच. कसं काय काम? कसा माझा मत्ता मारलेला, इथं लगीन केला काय राहिला तर माहित तू नाही. तांदूळनेच ना भातभीत बनवून दे बाबा माझा मी त्याला. बनवीन, तुम्ही जा इथून. हा चालू बाबा, मी चालू. अरे मावाची दारू हाय, आमच्या फुग्यानं दम जाम हाय. समजलं? अरे माका, अरे इकडे काय कुठं करतो तू? तू? अरे मी गेलो दारू प्यायला रे भाई. पिली का? अरे काही नव्हते ते, दारूच नव्हते तिथे. शायला ठीक बरा वाटलं. म्हणजे आता फुकट प्याला माझी आली. आता काय करू, थोडीशी दे. अहो, तिथं घरवाली तुझी काही दारू पण तिथे गेली प्यायला तर ती काही बोलत नाही. तुला बोलली? मग मला बोलली ना ती, काय बोलली तुला तुला? माझा दोस्त कुठे गेला? चल मी बघता, चल. तुला बोलली ना, चल. पडू बिडू नको ना, तर मला धावत. आपल्याला कोण नडला ना, तुम्हाला फक्त बोल. सगळ्यांची हांडी भांडी फुगून ठेवीन. अरे पण वहिनी आपल्याला ना अरे चल वहिनी, मी आपला तू वहिनीचं टेन्शन नको घ्या. अरे मग आपल्याला कोण नडल का मका? नाही नाही कोणी मला नाही. बोल. हा, कोणी नाही. अरे या काय आहे? अरे झाडा दादा तू. ह्याला वाटलं बायको आहे काय? हा, आता ना झाडां पण पाया दिसायला लागल्या. ए तू काय बोलतो का? तुला 10 टाइम बोललो, कोणाला बोलायचं नाही. तुम्ही याला उसकला घरातून. वहिनी आहे मारली मी आपल्याला. काय बोलता, रोजची दारू ढोकलून तुमचा झाला नाही का अजून? दारू तुझ्या पैशांची बेता का माझ्या पैशांची बेता? तुला 10 वेळेला बोललो. तुम्ही बोल. सोडीने तर दारूचा फुगा पडून टाकला. आता काय करायचं भाई? अरे आपला साधा काम आहे का?
एक फुगा पडला तर दुसरा किशान. ए साईडला हो, चल. बाबा काय मेल्या लगीन केला अरे चाल इकडं. मी दारुडा. समीर बाय टाकणं तर काहीच नाही बाई. तू काय घाशील? बायको कलेजी टेटा फ्राय पाहिजे. एक काम कर, राखाडी खा चुलीतली. आवाज करायचा नाही, सांगले तवराच करायचा. समजलं ना? कर तर कर. करायचा आहे का नाही तवरा सांग फक्त. रोजचा झाला या रोजचा मला कंटाळा आलाय. कटाळले मी काय करू? तुला मला सांगले नाही करायचा. तवरा मला कलेजी टेटी खायची आहे म्हणजे खायची. बोल मला नाही तर आता मी आता घरी ये. चालू सांगले तवराच करायचा, आवाज नाही करायचा जास्ती. बंद आवाज म्हणजे बंद. हा बुक्का करून ठेवू बक्का बाय आपण. चल कोणाला मारायचे फक्त बोल. ताई ताई ते नवीन लगीन झालेली बघ ती होती पोर ऋतिका ती त्यांचं घर यो घर का ऋतिका कन्नू कशी आहेस? तुम्ही जाम मस्त तू कशी आहेस मस्त. ये इथं बस. ये बस इथं बस. काय झालं? ऋतिका या काय असा त्या जाऊ दे ना कन्नू, त्या सोड. आता तुला मी जेवायला का बनवू सांग. जेवणाचा राहून देस मी तर तुला बघायला आल्या मला वाटला पण नाही ऋतिका तू असेले घरान पडशील. हा पळून जातानी पण तुला काही वाटला नाही. अरे निदान मना तरी सांगायचा ऋतिका. कन्नू झोपरीपर्यंत तर सगळं ठीक होता, पण ना आता मला नाही राहूशी वाटते तिथं. तू ना जास्त दारू प्यायला लागलाय आता. मला जाम त्रास होतो. असं वाटतं इथून जावा कुठेतरी. बाबा दारवा पण पित मग काय, मला पक्का कंटाळा आला इथे राहायचा आता. मना त्याचा नक्कीच लफरा पण असल. असं काय नाही कन्नू, मना तर असाच वाटतं बाबा. असं नसल ग. मग आता अशी हरकत करतो तो. काय बोलायचं आता. मना तर तुला बघून आवरा टेन्शन आले ना ऋतिका. तुम्ही मना सांगला असताना मी सगळी त्याची हिस्ट्री करली असती. तुला ये घरांतरी नाही परून दिला असता ऋतिका. माझा डोका सटकलेला, मी त्याच्याशी लगीन केला. तू कशाला रडतोस? गप्प बस, कशाला रडतोस? जाऊ दे. ऋतिका तू कशी होतीस ना, काय झाले तुझे बरोबर या मला नाही बघूश वाटत या. गप ग तू, जाऊ दे जाऊ दे. गप जाऊ दे. आता माझं काय, माझ्या नशिबात आलंय त्या मला करायलाच लागणार आहे. आता काय करशील मग पुरं या. ज्या चाललंय आता ते चालू दे. मग ये घरान. आता इथंच राहायचंय माझी हीच जिंदगी झाली आता. मी बोलू का त्याची बरोबर काही बोल. अगं मी राज बोललो. रोजची भांडणं होता, नाही होईत काही सॉल्व. तू सोर या सगळा, त्याला पण सोडून देस. आता काय बोलू. मलाच पक्का कंटाळा आला आता. मी इथून नाही एक दिवस ठरवीन ना निघून जाईन. पक्का टाइम पण झाले, मी जाऊ घरा. थांब ना, जेवून तर जा, मी काहीतरी करतो. नको नको काहीच बनवू नको. टाइम पण झाले ना पक्का. जाताव घरा. आता तू कवा येशील ग? ये बघ फोन येतान घरशी. येईन मी जेवायलाच येईन. हा का जा, नीट जा. हो चालेल. बाय. तुमचं झालं का पाणी भरून? नाही ग आता शेवटची चक्कर आहे. आता नवा मोहोल माझा पाणी भरून. ती बघ साहेबीन आली. अगं असं नाही बोलायचा कोणच्या बद्दल. असं नाही पक्की चाप्टर ती तुम्हाला का माहित. चाप्टर असं नाही तर काही असो. 12 घरच्या 12 घरी आपल्याला कशाला पाहिजे नुसतं. अरे तुम्हाला काय माहिती आहे अशी चाप्टर होती म्हणून तर तिचं लगीन असे घरान झाले. तुम्हाला काय माहिती तिच्या नशिबाचा भाग आहे तो. आपल्याला काय घेणार आहे ना परले कोणच्याशा 12 घरच्या उचापती आपण कशाला करायच्या नुसत्यात. चला. ताई भरला पाणी? हो आताच. मग माझ्या थांबा ना. थांबते ना तुझ्यासाठी नाही मग कोणत्यासाठी थांबील. जा ग बायांना तुम्ही पुढे मी येतं मागशी. चला ग बायांनो आपण. ताई साधी सापाल चुकली बाई. बन्याला एक नंबर. बन्याला कसली बन्यालाच बकरी आहे. निंगत तिच्याबद्दल वाईट साईड बोलत होती ना, ती आल्याबद्दल लगेच रंग बदलला बाईनी. हा लातार बाया शेल्या 12 घरच्या 12 बागू बाया या. काय बोलतील या बायाना. निंगत सांगतो पल्लून आले वाईट झाले बरा होल असं होल ना. ती आल्यावर लगेच तुझ्यासाठी नाही मग कोणच्यासाठी थांबन.
ऋतिका, या झोपड्यात राहते तू? काय वाट लावून ठेवली तुझी स्वतःची? बाबा काय सांगू तुम्हाला आता. हे पण काय काय बघतो मी? तुमच्या मनाविरुद्ध लग्न केलं पण सुखी नाही मी. तुला एवढं समजवून तू अशी परिस्थिती आणली बोलल्यावर जाम पस्तावा होतो बाबा. काय करणार तुम्हाला? ए कोण आहे? काय ऋतिका, तू एकदम वाटत लावून होतो आपल्या आयुष्याची. बाबा या ना लक्षात घरात नाही या. दिलं तू कधी? हा, घरात या तुम्ही. ए काय रे? बाबा बसा ना. पोरी मी बसायला आलोय का? सरपंच आहे मी, माझी पण काही इज्जत आहे की नाही? ए कोण आहे? हा? तुम्हाला काय जड नाही झाली? तुला आता पण या परिस्थितीत घेऊन जाऊ शकतो मी. बाबा तुम्ही बसा, त्यांच्याकडे लक्ष नाही नका नाही, देऊ. चल तू घरी चल आपल्या. पाणी घ्या. कोण घरामध्ये कोण आलाय आपल्या? बाबा पाणी घ्या. चल तू, तुम्हाला तुम्ही का तू बसा. जड नाही झाली? चल. मी नाही येऊ शकत बाबा आता. हे तमाशे बघायला नाही मी आलो तुला. पण मी नाही येऊ शकत आता बाबा. आता जे काय माझं इथंच आहे, मी नाही येऊ शकत ए आता. काय आहे? काय चाललंय इथं? तो कोण आहे ऋतिका ह्यो? बाबा नका लक्ष देऊ, ते पिलेत आता. हे बरं वाटतं का तुला? सांग. आईला आनंद रोज आहे तर तू? रोज काही ना काही आहे. ए चल जेवायला बनव. हे बघितलं का तू बघा. याच्यात? हा, आमच्या तर नावाची का तू बघितलं नाही? ए जेवायला बाबा. बनव बोललो ना तुला. तुम्ही गप्प बसा जरा. जेवायला बनव ना. हे काय बघितलं तू याच्यात? हा, शिक्षण करायचं, चांगलं नाव करायचं, हे असं? जा बाबा तुम्ही इथून, जाऊ दे, माझी चुकी झाली. तुम्ही नका येऊ इथं परत. ए जेवायला बनव बोललो तुला मी. तुम्ही शांत बसा हो. काय शांत? बनव तर बनव. तर भूक लागली मला. सांगून नाही कधी स्वतःच चालवतं. काय बघितलं ना मी, याच्याशी लगीन केला काय माहित. तिथं पप्पा बरोबर बोलत होत, नको सही करू. अरे तन्नू, मला काय पक्का झालं? कंटाळा आलाय, मला नाही इथं राहायचा. पण झालं काय? अगं तो माझा नवरा रातभर पिता नुसता मारतो मला. अरे तो झाले मेंटल. तू चल, तू चल. पक्का कंटाळा, कुठे जायचं अरे पण? चल तुझा मी माइंड परत फ्रेश आल्यावर बोलल मला. नाही बोलणार. जे मी आऊ ना, चप्पल घाल तू. माइंड फ्रेश करून आणता तुला. चल. अरे कला एवढी टेन्शन घेतो, मरो तिकडे. कॉलेजमध्ये कवरी मज्जा करायचो ना आपण किती फिरायचं, मज्जा यायची ना. नुसतं बंक मारून इकडे जा तिकडे जा. आम्ही खूप मिस करते गं मी ते days. मिस करतो यार. किती मज्जा यायची यार. चल मला घरी जायची, त्या बेवड्याच्या असा टाइम झालाय. जेवायला पण द्यायची त्याला. मग पाका नासकाच होतो. चल. दलिद्रा. हे गेलती कुठं? मैत्रिणीला भेटायला गेलती. एवढा टाइम कसा का तुला? आम्ही गप्पा मारत होतो तिकडं. नक्की मैत्रीला भेटा गेलते? कुठं गेलते? मग कोणाला भेटायला गेलतो? मैत्रिणीला नाही तर. फुटपा इतर तिथं मैत्री बिते काय चाललंय तुझा? तुम्ही ना साठाल्यात. काय साठाल्यान? कसा बोलाचा कसा नाही त्या पण समजेल मग आजकालच्या बायांना. कुठं गेलती तू? सांगितलं ना मैत्रिणीकडे गेलती. नक्की मैत्रीच होती का? का तुम्हाला काय वाटतं? कुठे गेलती? कुठं गेलती म्हणजे? दारू पर्यंत ठीक होता, एवढा नव्हतं बोलायचं तुम्हाला. ए, चल निघितल्या माझ्यापर्यंत बोलायचं होता तुम्हाला. घरी जा. चल घरी जा. जातो आणि आता येतो का बघा फक्त. अरे जा, तुझी गरज पण नाही मला. परत येणारच नाही. नको याचा गरजच नाही तुझी मला. बाबा अरे नाही, रडायचं नाही. मला माहित होतं एक दिवस असं होणार, तू घेणार ते. मला माफ करा बाबा. काय नाही बरं झाली तू आलीस ती. मी आता सोडून नाही जाणार तुम्हाला. नाही जायचंच नाही कुठे आता. तुम्ही बोलेल तसंच झालं सगळं. तू प्रेमात अंधी झाली बाबू. हा, हम्म. बघितलं ना कसं असतं. हो. मग एवढं चांगला सोडून तू गेलीस. काय नाही, बिंदास राहा. हा, हो. अजिबात व्यवस्थित राहायचं मस्त.
हट त्या आईला साप बरबादी केली. मित्रांच्या नादी लागलो, आयुष्य फुकाट घालवला. जी बायको होती तिला पण घराच्या बाहेर काढली. सोरली आजपासून दारू बिरू सकला. बायको काय असते, घरी असल्यास किंमत करते रे यारशी. आईला बायकोने त्याला हाल झाले. काही पण करून बायकोला आता आणायला जालाच लागत. ऋतिका, पप्पा प्लीज. अजिबात नाही. परत तुझी नाटकं चालू झाली का? कशाला आली तुम्ही इकडे? हीच नाटकं करायची होती मग तुला? पप्पा घरात तर बोलवा. बोलवा. बसा. होते का पाणी घेऊन जा. बोला, काय काम काढलं? मामा ऋतिकाला न्यायला आलोय मी. अजिबात पाठवणार नाही. किती हाल केले पोरीच्या माझ्या. बघितलं तिथे तुमची नाटकं. जी काय झाली ती माझी चुकी झाली. मी माफी अजिबात मागतो. नाही. एक चान्स द्या मला प्लीज. अजिबात पाठवणार नाही. मित्रांच्या मुलं खूप वाईट संगत लागली मला. असं मी नव्हतं कधी लाईफमध्ये. असं कुठं असतं का? एकदा माफ करा मला फक्त. असं कधीच नाही होणार माझ्या लाईफमध्ये. प्लीज एकदा माफ करा फक्त. करा मग. एकदा पाठव फक्त प्लीज. एकदा तिला पाठवा. असं कधीच नाही होणार. द्या, जाऊ द्या आता. झालं तुला ते परत विसरा. तसंच करायचं का? नाही, मामा आता असं बोलतात नाही ना होणार. ते. मामा असं नाही होणार. एक चान्स द्या फक्त प्लीज. बघा, तुमच्यावर शेवटी का मी काय. जाऊ दे बाबा, एक चान्स देऊन टाकू. ठीक आहे, त्यावेळेला माफ करतो तुम्हाला मी. पण पुढचं तुमचं तुम्ही बघा. माझ्या पोरीला त्रास नाही झाला पाहिजे अजिबात. मामा तुमच्या पोरीला थोडा पण त्रास नाही होणार. एकदा फक्त माफ करा मला. हो. बघा, जा चहा पाण्याचं बघ. ऐक ऋतिका, चहा नको, जास्त वेळ झाले. आपण निघू चल लगेच. हा, चालेल. चला. चला बाबा. व्यवस्थित राहा जरा. हा हा.